शिवाजी महास्वराज्य अभियानानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री नेते पवार असतील शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी शिबिरामध्ये येऊन या ठिकाणी आपल्या व्यथा मांडण्याचं जे काही कार्य शासनाच्या मार्फत चालू आहे या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब बाबाशीष काळे असतील प्रांतसाहेब असतील तर पवार साहेब असतील या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी खराबडी गावचं निवेदन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. 1970 सालापासून या ठिकाणी सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी राहत आहोत. 1971 साली JW1350 या GRच्या आणि कलेक्टर साहेबांच्या ऑर्डरने आमच्या गावचं गट नंबर 2चं 4 एकरचं गावठाण झालं आणि हे गावठाण 1981 पर्यंत आमचे सातबारे फेरफार ऑर्डरनुसार तसंच होतं. 1971 ते 81 मध्ये सर्व लोक या ठिकाणी राहायला आली. सर्वांनी घरं पक्की बांधली. सर्वांचे उतारे पण आमचे ग्रामपंचायतचे आहेत. सर्वांचे रेग्युलर टॅक्स पण भरले जात आहेत. आज तागायतपर्यंत सर्व टॅक्स भरले गेलेले आहेत आणि एक राजकीय कार्यक्रम असतील इलेक्शन असतील याच्यामधून लोक निवडून आली आणि याच्यामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. असंख्य असे पुरावे आमच्याकडे असताना पण शासनाच्या चुकीच्या एका पेपरच्या चुकीमुळं या ठिकाणी गायरान तसंच राहिलेलं आहे आणि कलेक्टरची हायेस्ट अशी ऑथॉरिटी असताना गावठाण झालेला असताना पण याचा अंमल आज तागायत या ठिकाणी 81 नंतर दिसून येत आहे दिसून येत नाही. आम्ही या ठिकाणी शासनाला एवढंच निदर्शन आणून दिलेलं आहे. खराबडी गावचा विषय थोडा वेगळा आहे. आमचं ऑलरेडी या ठिकाणी गावठाण झालेलं आहे. सर्व याच्यामध्ये गरीब असतील सर्व लोकांची घरं या ठिकाणी आहे. या ठिकाणी जरी दुकानांवर कारवाई झालेल्या असतील या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यासाठी मदत केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आमची घरांबाबतीत काही प्रॉब्लेम आहे तर घरं आमची 100% कायद्याच्या चौकटीत बसून सर्व कायद्याच्या प्रमाणे आमची या ठिकाणी घरं असताना या ठिकाणी फक्त लेटेस्ट गावठाणाचा आदेश करून या ठिकाणी सातबारा दप्तरी पण जरी PMID असली तरी PMIDच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही विनंती करणार आहे या ठिकाणी आमचे प्रॉपर्टी कार्ड प्रत्येकाच्या घराच्या मालकीनुसार मिळावे आणि यानंतर नक्कीच शासनाची आम्हाला मदत होईल याची आम्हाला विश्वास आहे. शासनाने या ठिकाणी मदत करावी आणि आमच्या सर्व ग्रामस्थांवरती एक न्याय करावा अशी आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून भावना व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कुठलंही घर नाही आमचं. ते घर जर तुम्ही निष्कासित केलं तर आम्ही भूमिहीन होऊ बेघर होऊ. आमची स्वप्न मुलाबाळांचे जे आमचे शिक्षण वगैरे हे सगळं आमचं कॉलेप होईल आणि त्याच्यामध्ये डिस्टर्ब होईल. त्यामुळे शासनाने आम्हाला या ठिकाणी योग्य ते न्याय मिळवून द्यावा. आम्ही आवश्यक ते त्यांना निवेदन बाबासाहेब काळे झाले प्रशासकाचे जे प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना आम्ही आमचे निवेदन दिलेलं आहे तरी आम्हाला गोरगरिबांना या ठिकाणी न्याय मिळावा. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी महाराज जसो हे समाधान शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात येऊन आम्ही तालुक्याचे तालुक्याचे तहसीलदार तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब काळे यांची भेट घेऊन आम्ही आमच्या गावावर जे गायरानतील अतिक्रमण काढण्यासंदर्भात जो सरकारने आदेश निघाला आहे त्याच्या संदर्भात आम्ही दाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी आमच्या गावचे माजी सरपंच अरुणभाऊ सोमोशी, भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संदीपभाऊ सोमोशी, माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंतरावजी कड, उद्योजक माजी सरपंच संतोषभाऊ खराडी, उद्योगपती राजूभाऊ खराडी, उद्योगपती सुनीलभाऊ खराबी हे सगळे ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन सरकारकडे न्याय मागायचा प्रयत्न केलेला आहे. आता आम्ही पुढील मनोगत संदीपभाऊ सोमोशी व्यक्त करतो.